लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन। अंजन पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी रमहु सुदस अचर बिहारी। सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। सिया राम जय जय पळभर थांबावं लागलं. कोणत्या वेळेला? राम जन्माचा भर होयसी असं वातावरण झालं. नर नारी पशु पक्षी प्रभू रामचंद्र प्रकट झाले. हे चरण म्हटल्यानंतर मग पुष्पवृष्टी करायची. Braga!
रामचंद्र भगवान की राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम
आणि उत्तरोत्तर पुढे पिढ्यानपिढ्या अशाच प्रकारचा आनंद भोगत राहू, जागे राहू, बलवान राहू, हे मंदिर टिकून राहू. भगवंताकडे आपण अशी प्रार्थना करूया की बाकीच्या धर्मांना भरपूर राष्ट्र आहे, भरपूर जागा आहे. मुसलमानांकरता 57 राष्ट्र आहे, बरोबर ना? आमच्या हिंदूंकरता एकच राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमची विश्व हिंदू परिषदेची भूमिका ही आहे की भारत एक ना एक दिवस विश्वगुरु झाला पाहिजे. या दोन संकल्पना व्यक्त करून आजच्या दिवसाला आपण पूर्ण विराम देऊ. करा पाळणा म्हणल्यासारखं करा ना. एकदम छान.
भाजी जय श्रीराम बोलो जय श्रीराम बोला जय श्रीराम ओ मामा बोला जय श्रीराम वाह वाह कसं वाटते बघा ना हे बघा या श्री कसं वाटतं बघा जय श्रीराम नमस्कार, मी संतोष तांबडे. आज माझं पिंपळगाव हे आजोळ असल्यामुळं मला ह्या श्रीराम जन्मभूमीची श्रीराम मंदिराची खूप जवळून ओळख आहे. मी नेहमी लहानपणापासून मंदिराच्या कार्यक्रमासाठी रामनवमीच्या कार्यक्रमासाठी येत असल्यामुळे आणि ह्या लोकांचा उत्साह पाहून वयस्कर लोक, वृद्ध लोक किंवा आजारी असलेले लोक येथे येऊन त्यांना आराम पडल्यासारखा वाटला आणि ते आपले दुःख विसरून श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांचा उत्साह जल्लोष पाहून असं वाटतं की जिथे राम तिथे काही नाही, तिथे कशाची कमी नाही. आणि ह्या प्रसादाचा लाभ घ्यायला लांबून भक्तमंडळी येतात आणि खूप सारे अन्नदाते पण इथं अन्नदान करतात आणि यांना श्रीरामाच्या चरणी अशी प्रार्थना करतो, यांना श्रीरामाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की यांना उदंडाविषयी लावो आणि यांच्या हातून अशी समाजाची आणि लोकांची सेवा घडो. जय हिंद. सर्वांना रामनवमी जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. चला हिमंतराव चला. जय श्रीराम. जय जय श्रीराम.
नमस्कार, माझं नाव मंजिरी तुकाराम बांगर. तर इथे येऊन हा सगळा बघून खूप आनंद वाटतो आम्हाला. आम्ही दरवर्षी येतो, इथे पुण्यातनं येतो आणि इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं की श्रीराम जन्म होतोय आणि पॉझिटिव्ह वाईज येतात सगळे. जय श्रीराम. नमस्कार, मी केतकी बांगर. आम्ही दरवर्षी मुंबईवरून येतो खास राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि इथे येऊन सगळ्यांना एकत्र पाहून खूप आनंद होतो. कारण सगळे कुठेही असू दे, देशातलं कुठलाही कानाकोपऱ्यात असतं, सगळे एकत्र येतात, सगळे एकजुटीने हा उत्सव सेलिब्रेट करतात. आणि बाकी बोलायचं झालं तर महाप्रसाद ज्याच्यासाठी सगळे खूप उत्सुक असतात. आपला सगळ्यात फेवरेट लापशी आणि शाकभाजी. तर खूप आनंद होतो आहे. आज इथे आहोत सगळे आणि एकत्र आहोत एक कुटुंब म्हणून. आणि सगळ्यांना राम जन्मोत्सवाचा खूप जय माझं नाव स्मिता तुकाराम बांगर. मी पुण्याला राहायला असते. आम्ही रामनवमीची एकदम आतुरतेने वाट बघतो. इथे कुठलीही गोष्ट बोलली असता ती पुढच्या वर्षाच्या आतच पूर्ण होते. आम्ही अगदी ना रामनवमीची आनंदाने वाट बघत असतो. प्रत्येक म्हणजे मार्च महिना आला की रामनवमीची आतुरता लागते. इथे मुंबईकर, पुणेकर, नाशिककर सगळी लोक आवर्जून येतात या दिवशी. खूप मोठा उत्सवाप्रमाणेच असतात सगळ्या गोष्टी. थँक्यू. जय श्रीराम. मी किरण पोकर गरमावळे. यंदाचा जय श्रीराम. मी किरण पोकर गरमावळे. यावर्षीचा श्रीराम नवमीचा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी भाविकांची गर्दी मुंबईकर, पुणेकर हे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आज संध्याकाळी श्रीरामनवमी निमित्त आज प्रथमच आपल्या गावामध्ये सायंकाळी 6 वाजता आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, प्रभू श्री रामचंद्र, राम, लक्ष्मण, सीता, त्याचप्रमाणे हनुमान, वानर सेना आणि साधू संत यांचा जिवंत अशा देखाव्याची भव्य दिव्य मिरवणूक आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे. मिरवणुकीसाठी विशेष आकर्षण फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. तरी सर्वांनी संध्याकाळच्या शोभायात्रेसाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी श्रीराम. बरं, कट करणार आहे ना तुम्ही? ठीक आहे. जय श्रीराम. मी मनमोहन पोखरकर, मधलामाळा, पिंपळगाव खडकी येथे वास्तव्यास असतो. कामानिमित्त खारघरला, नवी मुंबईला असतो. सध्या महावितरणमध्ये आहे. दरवर्षीप्रमाणे मला याही वर्षी उत्सुकता होती श्रीराम जन्म सोहळा समोरासमोर पाहण्याची. आणि दरवर्षी कितीही कामात व्यस्त असलो तरी श्रीरामनवमी आणि पिंपळगावची मुक्तादेवीची यात्रा हे 2 उत्सव माझ्या कधीही चुकत नाही. आणि चैत्रशुद्ध नवमी म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार नव्या गोष्टींची सुरुवात करण्याचा हा आपला महिना आहे. आणि त्याच महिन्यात श्रीरामाचा जन्म होतो आणि नवीन गोष्टींना आपण सुरुवात करू शकतो. त्यामुळे एक नवी चैतन्य आणि नवी भरारी उमेद एक येते, शरीरामध्ये येते. नवं चैतन्य एक असतं. त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने हिंदू धर्म आपला वाढवण्यासाठी, जागवण्यासाठी श्रीरामनवमी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा आणि आपला हिंदू धर्म टिकवायला हवा. जय जिजाऊ. स्पेशल पेढे असतात ते एक प्रशांत कॉर्नर म्हणून आहे आणि दुसरं एक चेतक स्वीट्स म्हणून आहे, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी. तिथून दरवर्षी हे पेढे येत असतात. तर आपल्या परीने जेवढं होईल तेवढं आपण हिंदू धर्मासाठी करूया. जय जिजाऊ. जय शंभूराजे. जय श्रीराम.
जय श्रीराम. मी किरण पोखरकर पिंपळगावातील सर्व ग्रामस्थांना एक आग्रहाचं निमंत्रण देतोय. ते निमंत्रण म्हणजे आज श्रीरामनवमी निमित्ताने आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये संध्याकाळी ठीक 6 वाजता शोभायात्रा काढणार आहोत. या शोभायात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र, शंभूराजे, साधू संत, त्याचप्रमाणे वारकरी, शंभू महादेव, वानर सेना असा जिवंत देखाव्याची भव्य दिव्य मिरवणूक आपण या पिंपळगाव नगरीमध्ये संध्याकाळी ठीक 6 वाजता काढणार आहोत. हवं तरी पिंपळगावातील सर्व ग्रामस्थांनी, भावी भक्तांनी या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायचा आहे. धन्यवाद. जय श्रीराम. त्याचप्रमाणे वैभव सर, आपणास विनंती आहे, संध्याकाळी जो आपण जिवंत देखाव करणार आहे त्याचं चित्रीकरण करण्यासाठी आपण संध्याकाळी लवकरात लवकर यायचं आहे. सुरुवातीपासून जी शूटिंग काढायला सुरुवात करायची आहे तर शेवटपर्यंत. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं सुलोचना राजाराम मस्के, मी राक्षे आहे, वसंत माधव राक्षे यांची बहीण आहे. आणि मला म्हणजे इथं मी आले राम जन्मासाठी. मी माझ्या घरून मांजरवाडीवरून इथं आले राम जन्मासाठी. खूप छान वाटतं. लहानपणीपासून मला म्हणजे सासरे असल्यामुळं भेटलं नाही यायला, पण आज मी इथं आले ना, खूप धन्य वाटतं. खूप. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव रोहित धर्माजी गोसावी, मी ठाण्यावरून आलो आहे. आणि हे माझे भाऊजी, यांचं नाव शिवमूर्ती गोसावी, राहत्यावरून आले. इथे माझं मामाचं गाव आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो आणि इथे जो रामजन्म उत्सव आहे त्याच्यामधून आम्हाला जे इथे आल्यावरती जे आम्हाला छान वाटतं आणि जे सगळं राम भक्ताचं जे सगळं वातावरण होतं ते संपूर्ण राममय होतं आणि इथे आम्हाला खूप आशीर्वाद मिळतो. आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आमचा पूर्ण प्रवास करत असतो. रामाचे आशीर्वाद, प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत असतात आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही प्रगती करत असतो. सर्व भक्तगण असतात. साधारण 10,000 लोक आज होते. सद्गीर महाराजांनी जे कीर्तन केलं ते अतिशय चांगलं कीर्तन होतं आणि संपूर्ण वातावरण आज राममय झालेलं आहे आणि सगळेजण मंत्रमुग्ध झालेले आहेत. असंच सत्कार्य घडत राहावं आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद संपूर्ण पिंपळगाव वासियांना मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. माझं नाव ज्ञानेश्वर बाबूराव बांगर. मी खोपोलीहून आलो आणि आम्ही दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम कधीच चुकवत नाही आणि इकडं आल्यानंतर भरपूर आनंद वाटतो. तर लहानपणाच्या सगळ्या जुन्या नवीन सगळ्या आठवणी येतात. सगळे जुने मित्रमंडळी सगळे भेटतात, आमचे नातेवाईक वगैरे सगळे. आणि खरोखर एवढा मजा वाटते का बस रे बस. त्यामुळे आम्हाला एकदम लहान झाल्यासारखं वाटतं इकडे आल्यानंतर असं आहे. म्हणून आपल्या गावातली परंपरा एवढी टिकून राहिलेली खरंच आनंद वाटतो. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित. आणि आमच्याकडे आता सध्या कार्यकर्ते जे तयार झालेत ना ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत सध्या. ते दिंडी असो किंवा अजून काही असो आपण फक्त जय श्रीराम. हरिनाथ भगवान की जय. आपलं नाव आणि कसं वाटतं श्रीराम जन्मोत्सव आपल्या? माझं नाव अनिल शंकरराव चव्हाण. गेले 81 वर्ष आपल्या गावामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. मुंबई, पुणे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये असणारे पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला येत असतात आणि फार मोठा आनंद होतो. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र अवतरल्याचा या ठिकाणी आनंद होतो आणि असाच हा सोहळा शतकानुशतके चालू राहावा अशी सर्वांनी प्रभू रामचंद्री प्रार्थना. धन्यवाद. लोकांमध्ये प्रेरणा कशी श्रीराम जन्मोत्सवाला लोक काय एवढे लांबून येतात त्याच्या पाठीमागचं कारण काय? मंदिराचं आपल्या श्रीराम मंदिराच्या मध्ये ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे या ठिकाणी आपल्या मंदिराचे जे पुजारी आहे भगवान गुलाब गोसावी यांच्या पूर्वजांनी अयोध्येहून मूर्ती आणल्या होत्या पहिल्या आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी पारंपरिक रीतीने या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाचा उत्सव साजरा केला आणि गेले अनेक वर्ष साजरा होत असताना उत्तरोत्तर या काळामध्ये
आपले सगळे गावचे ग्रामस्थ असतील, मुंबईकर असतील, पुणेकर असतील, खोपोलीकर असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गेलेले, परदेशी गेलेले लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम केल्यानंतर या ठिकाणी अतिशय चांगली प्रेरणा मिळते आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने ज्या गावामध्ये खायला अन्न नव्हतं त्या गावामध्ये अतिशय भरभराट झाली आणि सर्वांची कुटुंब अतिशय आनंदी सुखी झाली आणि प्रभू रामचंद्राचीच कृपा आहे अशीच उत्तरोत्तर सर्वांवर राहावी अशा प्रकारची प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम. अडचण सकाळी जात हा पवारी साहेब बोला. थांबा. बघा ना असं पटकन असं म्हणतो बोलायचं. नमस्कार, माझं नाव पोपट बबन पोखरकर. मी मंचर या ठिकाणी शरद सहकारी बँकेमध्ये काम करतो. मूळ गाव माझं या ठिकाणी पिंपळगाव आहे. लहानपणापासून या श्रीराम जन्मोत्सवासाठी अगदी लहानपणापासूनचा मला तो काळ आठवतो. अगदी लहान आल्यापासून फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवासाठी होत असते. लहानपणापासून अगदी पिंपळगावचे विविध ठिकाणी जी लोक पिंपळगावच्या नोकरी उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून पिंपळगावमधील जी नागरिक आहेत, लोक आहेत, जी पुणे मुंबई या ठिकाणी बाकीच्या शहरांमध्ये जी वास्तव्यात आहेत, राम जन्मभूमीच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व लोक या ठिकाणी न चुकता रामनवमी उत्सवासाठी या ठिकाणी हजर असतात. भले यात्रेला लोक येत नसतील, परंतु रामनवमी उत्सवासाठी किंवा जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व भागातून पिंपळगावच्या रहिवासी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ह्या उत्सवाला एक मोठ्या प्रमाणात अगदी पूर्वीपासूनचं असं वैभव किंवा स्वरूप आहे श्रीराम जन्मोत्सवाच्या बाबतीत. आणि या गावामधील सर्व संस्था असतील, शाळा असतील, या सर्वांच्या नावाने अगदी पूर्वीपासून सुरू आहेत आणि त्यामुळं रामनवमीचा जो उत्सव आहे हा पिंपळगावकरांच्या मोठ्या वैभवाचा किंवा पिंपळगावकरांचा फार मोठा उत्सवाचा किंवा आनंदाचा असा हा उत्सव आहे. त्या आनंदाच्या उत्सवानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो रामजन्मनवमीच्या निमित्ताने. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार, आपलं नाव आणि कसं वाटतं श्रीराम जन्मोत्सव? मी बबन नामदेव पोखरकर, माडेवाले, पिंपळगाव खडके या गावचा रहिवासी असून महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात पिंपळगाव खडकी हे गाव नावाजलेल्या पिंपळगाव खडके या गावामध्ये गेले 81 वर्षे सातत्याने हा प्रभू श्रीराम जन्माचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर, पुणेकर, खपोलीकर, अनेक भागातले महाराष्ट्रातले जे पिंपळगावचे रहिवासी आणि पिंपळगावचे जे रहिवासी गावच्या बाहेरचे आहेत अशा अनेक रहिवासी जुन्या परंपरेनुसार या पिंपळगावमध्ये येऊन या उत्सवासाठी उपस्थित राहत असतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रभू श्रीराम जन्माचा या ठिकाणी आनंद घेत असतात. गेल्या काही वर्षापूर्वी अनेक गावांमध्ये हा श्रीराम जन्म उत्सव संपन्न होत नसताना पिंपळगाव खडकी एकमेव असं गाव होतं का याच ठिकाणी उत्सव हा संपन्न व्हायचा आणि या ठिकाणी भला मोठा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी गावच्या वतीने करण्यात येत असायचे. आजूबाजूच्या परिसरातील 40-50 गावचे लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला सुशोभित करत राहायचे. या ठिकाणी अन्नदानाचा लाभ घ्यायचा, प्रसाद घ्यायचा आणि हा सगळ्यात मोठा उत्सव असा सगळ्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये नावलौकिक झाला होता. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षे सातत्याने हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. मग तो प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा असेल, या ठिकाणी अखंड काकडा उत्सव असेल, या ठिकाणी मुक्तादेवी यात्रा उत्सव असेल, या ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव असेल, या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात. आणि या कार्यक्रमामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, आळंदीकर मंडळी या ठिकाणी हिरारीने भाग घेऊन या कार्यक्रमाला प्रफुल्लित करत असतात. सदैव हा कार्यक्रम या ठिकाणी दिवसेंदिवस सातत्याने वाढत चाललेला आहे आणि या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढत चाललेली आहे. हा कार्यक्रम
यापूर्वी जो जसा चालत आला याहीपेक्षा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं पिंपळगाव हे गाव आज पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एकमेव असं गाव आहे का या ठिकाणची यात्रा मोठी, या ठिकाणचे सगळेच कार्यक्रम मोठे, या ठिकाणचं अन्नदान मोठं, या ठिकाणी दिंडी सोहळा मोठा, या ठिकाणी भजन स्पर्धा मोठ्या आहेत, या ठिकाणी पाण्याची भरपूर अशी व्यवस्था आहे. असा अनेक प्रकारे नावाजलेला हा पिंपळगाव खडकीचा गाव प्रभू राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असतो. असाच कार्यक्रम या पुढील काळामध्ये चालूच राहावं अशी या ठिकाणी प्रभू राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आलेल्या सर्व मंडळींचं आमच्या पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. तर माझं नाव गणेश पोखरकर आणि ह्या गावामध्ये दरवर्षी रामनवमीचा हा जन्मोत्सव साजरा होतो. आणि ह्या वर्षी काहीतरी आगळ्या वेगळ्या मंडळाने केलेलं आहे. छान भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. गावामध्ये एक भौगमय वातावरण केलेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये रामनवमीसारखा हा क्षण सुवर्ण क्षण खूप छान पद्धतीने गावकऱ्यांनी साजरा केलेला आहे. थँक्यू सर. जय श्रीराम. या ठिकाणी जिजाबा गोटीवारांचे यांच्या वतीने 1,001 रुपया वर्गणी या ठिकाणी जमा झालेला आहे. त्याचा यात्रा कमिटीच्या वतीनं मला भरपूर आभार. बोल ना आकडा किती श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त संध्याकाळी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या भव्य शोभायात्रेमध्ये गावातल्या सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. त्याप्रमाणे सामाजिक प्रकल्प याप्रमाणे 100 रुपये आयोजन आले आहे. त्याप्रमाणे संपर्क याप्रमाणे महाराष्ट्र यांनी आयोजन आले आहे. चला धन्यवाद. हो ना थांबा बाईट घ्यायची. रामचंद्र कृपालु भजु मनहरण भव भयदारुणं नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम जय राम श्रीराम जय राम. वा वा धन्यवाद माता. जय श्रीराम. माझं नाव सोमनाथ धोंडवारगडे आणि आज खरोखर आनंद होत आहे. आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त होणारी ही जी गर्दी आहे, ही गर्दी हे दाखवून देते की मनामध्ये राम आहे, घरामध्ये राम आहे
आणि राम हेच जीवन आहे. आज जर आपण पाहिलं तर मुंबई नगरीमध्ये किंवा अनेक ठिकाणी परदेशात सुद्धा किंवा भारतभर जी आपली सगळी ग्रामस्थ जे गेलेले आहेत केवळ या रामनवमीच्या निमित्तानं रामरायाचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत. आणि निश्चितपणे एक रामरायाकडून एक आशीर्वाद मिळतो. आणि आपलं मनामध्ये जे काय आहे, आपल्या मनामध्ये काय ज्या भावना आहेत किंवा आपली जे काही ध्येय आहेत, देवरायाच्या ज्यावेळेस आपण चरणाजवळ त्या व्यक्त करतो, निश्चितपणे श्रीराम ती आपली आशा जी आहे ते आशीर्वाद देऊन आपले पूर्ण करत असतात. आज जर बघितलं तर आपण जरी श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य अशी गर्दी आहे. अन्नदान देखील ग्रामस्थांनी अधिक प्रमाणामध्ये निधी जमा करून या ठिकाणी अनेक अन्नदाते आहेत. या अन्नदात्यांच्या कृपाशीर्वादानं त्या अन्नदात्यांच्या आर्थिक सहभागामुळं आज या ठिकाणी अनेक जण ह्या प्रसादाचा आस्वाद घेत आहे. जय श्रीराम. चालू. जय श्रीराम. पिंपळगाव खडकी या गावाचे ग्रामदैवत तसेच अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान आदर्श जो काय आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे, प्रभू रामचंद्रांची आज रामनवमी रामजन्माचा कार्यक्रम पिंपळगाव खडकी येथे उत्साहात पार पडलेला आहे. आणि या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे पिंपळगाव खडकीचा नागरिक आणि श्रीराम मंदिराचे पुजारी या नात्याने सगळ्यांचे हार्दिक असे स्वागत करत आहोत. आणि ह्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन विविध प्रकारे सहकार्य देऊन ज्या कोणी देणगीदारांनी असेल, ग्रामस्थांनी असेल, या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा इथे काम केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि असेच हे वातावरण खेळीमेळीचे आणि एक उत्साहाचे भविष्यातही इथे पाहायला मिळो आणि श्रीरामचरणी हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय श्रीराम. त्याग, समर्पण, निस्सीम भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय बाबा भगवानराव गुलाबराव गोसावी, ज्यांनी व्यक्तिमत्वानं आपली एक चांगली नोकरी, मुंबईला असणारी नोकरी सोडली केवळ श्रीराम सेवेसाठी, श्रीराम प्रभूंच्या सेवेसाठी, तो वसा वारसा जपण्यासाठी. हे भगवानराव गोसावी जे आमच्या गावचे पुजारी आहेत, श्रीराम प्रभूंची सेवा करतात. बरं, नुसती सेवा नव्हे तर आता पुढची पिढी म्हणजे आमचे शिवप्रसाद गोसावी ज्योतिष विशारद हेही या सेवेमध्ये रममान झाले. खूप त्याग करावा लागतो, कारण की 365 दिवस 24 तास सातत्याने या श्रीराम मंदिराची सेवा करताना कुठेही त्यांनी कुचराई केली नाही. नित्य नेमाने पूजा होणं असो किंवा श्रावण महिन्यामध्ये असणारी ती पोथी वाचन असो, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ज्यावेळेस आपण हा सण साजरा करत असतो त्यावेळेस ही व्यक्तिमत्व आपल्याला प्रामुख्याने अधोरेखित करावी लागतील. कारण की या व्यक्तिमत्वांनीच खऱ्या अर्थानं या पिंपळगावचं श्रीराम प्रभू मंदिर हे खऱ्या अर्थानं त्याचा उत्कर्ष साधला आणि त्यामध्ये भक्तीचा वसा वारसा जतन ठेवला, जोपासत ठेवला. त्यांच्या पुढे खरंच नतमस्तक व्हावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आज वयाची जवळजवळ किती वय झालं असं बाबा तुमचं आता? 19. आज वयाचं 79 वय सुरू आहे, तरी अज्ञातपणे तुम्ही ज्यावेळेस त्यांचं पोथी वाचन ऐकतो की असं पोथी वाचन होणे नव्हे, रामनामामध्ये तल्लीन होऊन जातं. आम्ही अगदी शाळेत असताना सुद्धा त्यांची वचनं श्रावण महिन्यामध्ये ऐकायचं आणि मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांची अशी भाषाशैली आहे, ओघवती संवाद शैली आहे. त्यामुळे आम्हाला खरंच बाबांचा अभिमान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच की काय होईना, ऑडिओ व्हिडिओ वेब टेक्निशियन क्षेत्रामध्ये मी जो काम करत आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण की संस्कार महत्त्वाचे असतात. बालपणी माझ्यावर त्यांचे संस्कार झाले आहेत आणि म्हणूनच मी अशा पद्धतीने निपोजलो गेलो आहे. खरंच अशी माणसं पिंपळगावच्या सौंदर्यामध्ये भर टाकणार आहेत, यांचा आपल्या सर्वांना अभिमानच वाटला पाहिजे. जय श्रीराम. मी संदीप बाळासाहेब बांगर. माझ्या तमाम हिंदू बांधवांना या रामनवमीच्या पवित्र अशा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा एक आनंदाचा असा सोहळा आहे. हा वर्षातून एकदाच असा हा दिवस येतो. या ठिकाणी संपूर्ण गावचे मुंबई पुणे या ठिकाणी
व्यवसायासाठी नोकरीसाठी गेलेले सगळे भाविक या पवित्र दिवशी गावात येतात, आनंदाने सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची खूप मोठ्या प्रमाणात अशी शोभा वाढवतात. त्याच्यामुळे आनंदाचा सोहळा खूप हवा असा वाटतो. जय श्रीराम. कसा वाटतो श्रीराम जन्मोत्सव सोहळा आपल्या शब्दामध्ये सांगावा? त्याला श्रीराम जन्मोत्सव सोहळा म्हणजे भगवान श्रीराम म्हणजे एकवचनी एक पत्नी एक बाणी असं व्यक्तिमत्व होतं आणि प्रभू रामचंद्रांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शावर आत्ताच्या लोकांनी चाललं पाहिजे, परंतु तसं घडताना दिसत नाही. प्रभू रामचंद्रांचा सोहळा आपण दरवर्षी का साजरा करतो किंवा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना का म्हटलं जातं, तर या प्रभू रामचंद्राकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहे, आचरणात आणण्यासारख्या गोष्टी आहेत. प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचं हिंदूंचं दैवत आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला लोक रामाचं नाव घेतात पण वर्तन मात्र रावणासारखं करतात. तर त्यांनी कुठंतरी आपलं आचरणामध्ये सुद्धा वागण्यामध्ये सुद्धा रामाच्या चरित्रासारखं ऐकून तसं वागण्यामध्ये वागलं पाहिजे अशी अपेक्षा मला या ठिकाणी आहे. तरच प्रभू रामचंद्रांचं जयंती साजरी केल्याचं समाधान आमच्यासारख्याला लाभेल, परंतु तसं होताना दिसत नाही. लोकांनी आता आपल्यामध्ये बदल केला पाहिजे आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीनं एक आदर्श मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आज अनेक युगे गेली, परंतु प्रभू रामचंद्रांना आपण विसरू शकत नाही. त्यांचा दिवसेंदिवस उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या या जयंतीच्या निमित्तानं रामनवमीच्या निमित्तानं मी सर्व हिंदूंना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या आचरणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचे गुणधर्म आले पाहिजेत, ही अपेक्षा मला या ठिकाणी आहे. पिंपळगावच्या नगरीमध्ये आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव या ठिकाणी अत्यंत उल्हासामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे. अगदी लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत महिला भगिनी सगळे मोठ्या आनंदानं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अगदी शहरातील लोकसुद्धा या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी हातातलं काम सोडून या ठिकाणी येतात. मी सगळ्यांना या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्तानं धन्यवाद देतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. एकांना आपल्याशी बोलू इच्छिते. आपलं नाव सांगा आणि कसा वाटतो श्रीराम जन्मोत्सव? माझं नाव चैत्राली किशोर भागवत. आज आमच्या इथे श्रीरामनवमी हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा सण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झालेला हा सण. आज संध्याकाळी 6 वाजता भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. तरी सर्वांनी या शोभायात्रेला नक्की आवर्जून उपस्थित राहा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमो श्री गणेशाय नमः. वक्रतुंडम महाकायम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता स्वल्पगणना अलविशी कर्ण गेले चेतून जो का वारा उसळे त्याचे वाटे विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझं. तुझे शोभे आनंद जैसे तप्त कांचन उदित प्रभारमण तसे तेज फाकत असे. विघ्न कानन छेदनाशी अति फरस धरलाशी नागबंद कटीशी उरगेंदो पवित्रम चतुर्भुज दिशिनिका विशालाक्षा विनायका प्रतिपालशी विश्वलोका निर्विघ्ने करुणिया. तुझे चिंतन जे करती त्या विघ्ने न बाधती सकळ विषय साधते अवलंबीचे. आता नमो ब्रह्मकुमारी जिचे नाम अविषरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. म्हणून मी तो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मद स्वामी रावणी मद वाणी. आता वंदू त्रिमूर्तीची ब्रह्मा विष्णू शिवाशी वेद झाले बोलते याशी त्याचे चरणी नमन माझे नमन माझे. ओम नमो शिवाय. ओम ह्रीम नमो शिवाय. हे दयाळवा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. हे श्रीरामा रघुनंदना कुलभूषणा सीतापते रघुनंदना दस जीवांतका दुःखमोचना धाव पा वेगेशी
हे श्रीरामा श्याम तनुधारका एकवचनी व्रतदायका एक पत्नी बांधनायका धावपाळ वेगेशी हे कामांतका दक्षतेजा भळोटरा देशीदानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ती हे दिगंबरा जगजेठी भालीगंगा मौली जटाजुती नरकपाकर संपुटी इंदुकळेती मिरोशी उरगवेष्टम कुरंसाली व्याघ्रांबर वसंतपाली गजचर्मादी मिची झाली परिधाना महाराजा हरि ओम ह्रीं नमः शिवाय ओम भीमरूपी महारुद्रावद्र हनुमान मारुती वनारी अंजन सुता रामदूता प्रभंजना दीननाथा लोकनाथा प्राणनाथा पुराधना पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषका गजागृश्री भाव आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांड मायले नेनो दंतावळी पंगती नेत्राग्नी झाल्या ज्वाळा मुखटी भगवान की जय बजरंगबली की जय राम कृष्णारी. मित्रांनो एक आनंदाची गोष्ट म्हणजे किशोर मुनोद साहेब आणि दीपक गुंदेचा पुण्याहून आलो. ही व्यक्तिमत्व पुण्यावरून आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे थोरांदळे हे त्यांचं मूळ गाव म्हणजे आणि पण त्यांना आनंद असा वाटला की ज्यावेळेस मंदिरामध्ये ह्या भगिनी आल्या त्यांनी अगदी आपुलकीने विचारपूस केली की ते एकदम मंत्रमुग्ध झाले, प्रसन्न वाटले त्यांना आणि हिंदीमध्ये संवाद साधत होते. मला असं वाटतं श्रीराम जन्मभूमीची हीच एक महती आहे की या पिंपळगाव नगरीमध्ये कळतच नाही नक्की कुठकुठून लोक येऊन जातात. मी माझ्या कॅमेरामध्ये सगळं चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता अद्भुत महिमा आहे रामाच्या पिंपळगाव खडकीच्या. जय जय राम जय श्रीराम श्रीराम आणि अभिमान वाटतो या सगळ्या मंडळींचा की इतकी भावभक्तीने आज दर्शनासाठी वेळ काढून आलेले आहेत आणि आपल्याला अगदी जवळ असून सुद्धा कधी कधी दर्शनाला येवत नाही. पण भक्तीमध्ये ताकद असते. भक्ती असताना माणूस जागेचा विचार करत नाही, किती लांब राहतो याचा विचार करत नाही, फक्त भक्तीच्या दिशेने ओढला जातो. रामनामाची भक्ती आपल्या सगळ्यांना लागली पाहिजे हीच सदिच्छा हीच शुभकामना व्यक्त करतो. सर्वांना श्रीराम जन्मोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. बोला जय श्रीराम. पिंपळगाव खडकीचं राम मंदिर पिंपळगाव खडकीचं राम मंदिर अख्ख्या पुणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 81 वर्ष जुनं जागृत देवस्थान आहे. सर्वांना इथं येण्याचं मी आमच्या कुटुंबियातर्फे आणि पिंपळगाव खडकीच्या नागरिकांतर्फे निमंत्रण देत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मुनोद परिवार आणि गुंदेचा परिवार गुंदेचा परिवार मूळचा कुठला? थोरांदळे. हो का गुंदेचा गुंदेचा तिथं जे दत्त मंदिर जे आहे ते यांच्या आजोबांचं ते ती सगळी जागा यांच्या आजोबांची ती दत्त मंदिराला यांनी दान दिली. आणि आता कुठे वास्तव आहे पुणे पुण्यामध्ये आम्ही दोघंही पुणे. मी शिवाजीनगरला हे मार्केट यार्ड. आज विशेष म्हणजे आज हे काय आले यांचे आज भगवंताच्या चरणी प्रथम दर्शन घेताना फार अत्यानंद होत आहे. कारण का गुढीपाडव्याच्या दिवशी मला महिंद्राची EV जी भारतात पहिल्यांदा बॉर्न EV म्हणून पहिली गाडी जी आलेली आहे त्याच्यातली पहिल्या लॉटमधली 32वी गाडी मला मिळाल्याचा जो भगवंताच्या आशीर्वादाने जे फळ मिळालं तर मी माझ्या आधी पहिल्यांदा माझ्या कामाच्या निमित्त मुंबईला आणि नंतर माझ्या घराकडं आणि नंतर माझ्या आजोबांचं किंवा आजोळ गावी जात आहे. थोरांदळे हे आमचं गाव आणि येथे रामाचं हे झाल्यानंतर मारुतरायाच्या आशीर्वाद आणि मारुतरायाची कृपा आम्हाला मिळाली आणि सर्व पिंपळगावकरांचं मनपूर्वक धन्यवाद. ज्या उत्साहाने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला 4 चांद लागले असंच म्हणावं लागेल. एक शेर सांगता येईल या बाबतीत. आज का आना बहारों में फूल खिल जाना और आज का जाना बस यादों में बच जाना. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिन बनाया आपली. आता ओळख परिचय करून घेऊ आपण कोण कोण आलेले आहेत आपल्याला. एक प्रथमचा परिचय माझ्या मुलाचा करून देतो. मला अभिमान आहे माझ्या मुलाचा की या मुलाने एकदम वयाच्या 25व्या वर्षात 5 डिग्र्या हस्तगत केलेल्या आहेत. BBA, LLB, CA, CWA आणि CS. विशेष म्हणजे भारतात 14वा इंटरला व फायनलला 7वा आल्याने कलकत्त्याचे गव्हर्नर त्रिपाठीजी यांनी त्याचा डायसवर मुख्य कार्यक्रमात डायसवर 2.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याचा सन्मान करत या पद्धतीने गौरवोद्गार काढले ते त्याच्या दृष्टिकोनातून फार मोठे होते. त्यानंतर या मुलाचं नाव CA अभय दीपक गुंदेचा. नंतर आमची बहीण जी आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
असोसिएट प्रोफेसर आहे. वा. आता त्यानंतर आमच्या सहचरणी सौ शीला दीपक गुंदेचा याही शिक्षकीय या पेशातनं पण त्यांनी त्यांची मुलांना ज्या पद्धतीने संस्कार दिले व दोन्ही मुलं, माझा मुलगा पण आणि मुलगी पण ही CA आहे. मुलांना जे मुलं CA सोडण्याच्या ह्याच्यात असतात तर त्या मुलांना मोटिवेट करण्याचं काम माझी मुलगी करते. ती आज योगायोगाने तिला काही प्री अपॉइंटमेंट असल्यामुळे ती येऊ शकली नाही. पण जर कोणाला काही CAचं हे असेल तर त्यांनी आम्हाला जरूर संपर्क करावा. त्यानंतर एक दुसरं या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला कोणी हात नसलेला किंवा पाय नसलेला असा कोणी जर तुमच्या संपर्कात असेल, फक्त त्याला 4 इंचाचा हात किंवा 4 इंचाचा पाय पाहिजे. आम्ही पुण्यात आल्यानंतर त्याला सकाळी जर तो 10-10:30ला तिथं वेळ घेऊन अपॉइंटमेंट घेऊन आला तर त्या दिवशी संध्याकाळी भारत विकास परिषदेतर्फे आम्ही त्याला निःशुल्क पाय देऊ. ज्या पायाची किंमत 10,000पासून 30,000पर्यंत आणि मॉड्युलर पायाची किंमत 1,00,000 रुपये आहे. तो पाय आम्ही त्याला निःशुल्क देण्याचा प्रयत्न करू. याकरता जर तुम्हाला संपर्क करायला लागला तर अवश्य तुम्ही माझा नंबर द्या. मला सेवा करायला आणि त्यानंद होईल. भारत विकास परिषदेचा पुणे शाखेचा माजी अध्यक्ष मी आहे व पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटन सचिव आहे. तर माझा मोबाईल नंबर आहे 9881-336255 9881-336255. खूप खूप धन्यवाद. आणि या आमच्याबरोबर आमच्या मावशी आहेत. पुण्यामध्ये जे खताचं काम जे आहे त्यांच्याकडं 117 कंपन्यांची एजन्सी आहे. महाराष्ट्रात 1 नंबरचं प्राईज ते दरवर्षी घेत असतात. संतोष ॲग्रो सर्व्हिसेस व संतोष ॲग्रो एजन्सीज या क्षेत्रातून ते सेवा करत आहेत. आज आमच्या मावशी अनेक वर्ष तपश्चर्या व ज्या पद्धतीने हे करत आहेत, रामाच्या दर्शनानिमित्त त्या इथं ओढून आणलं त्या निमित्त त्या पण एक दोन शब्द त्यांचे पण बोलतील. मला इथं यायला मिळालं, रामाचं दर्शन झालं. आमच्या तिथं पण राम मंदिर आहे, पण एवढ्या लांबून दर्शन झाले मला, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि हे किती वर्ष पुराण, कारण की एवढं मंदिर पाहिल्यानंतर मला त्याची उत्कंठ झाली की किती वर्ष म्हणून मी इथं खूप खुश झाले आज दर्शन घेऊन. आता आमच्या मेवणे आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही अतिशय भाग्यशाली आहोत की आम्हाला येथे प्रभू रामचंद्राचे दर्शन मिळाले आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद असाच आमच्यावर सतत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर मुनोत. मी गेले 35 वर्ष LICमध्ये नोकरी करून डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून 2021मध्ये रिटायर झालो आणि सध्या आमचं घर पुणे येथे आहे. परंतु माझ्या मिसेसची अवसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बदली झाल्यामुळे मी सध्या मंचर येथे राहत आहे. तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, फायनान्स क्षेत्रामध्ये कोणाला काही सल्ला हवा असेल, मुलांना ॲडमिशन करता काही मदत हवी असेल तर त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा. प्रोफेसर डॉक्टर हेमा किशोर मुनोत, अवसरी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इथे जरूर संपर्क साधावा. सर्व माहिती व सर्व मदत विनामूल्य देण्यात येईल. हां, माझा नंबर, माझ्या मिसेसचा नंबर आधी सांगतो. प्रोफेसर डॉक्टर हेमा किशोर मुनोत 9423572598. आणि फायनान्शियल प्लॅनिंग संबंधी काही सल्ला हवा असेल, निःशुल्क सल्ला, तर मला संपर्क साधा. माझं नाव किशोर मुनोत. माझा मोबाईल नंबर आहे 9850575969. पिंपळगाव खडकीच्या या चॅनलला आणि आपलं नाव काय, वैभव पोखरकरांच्या उपक्रमाला आम्हा पुणेकर व नगरकरांच्या मनापासून शुभेच्छा. मी आता एक फोटो तर निघणारच आहे, पण त्याचपूर्वी मी एक सांगू इच्छितो, जी लोक सबस्क्रायबर आहेत किंवा जे श्रोते मंडळी आहेत आपली, तर त्या प्रत्येकाला एक प्रकारचा आनंदच मिळणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आज मुनोत परिवार आणि गुंदेचा परिवार ही दोन्ही परिवारांनी दिलेली ही जी एक अवर्णनीय संधी आहे, ही संधी नक्कीच प्रत्येकाला फलदायी ठरणार आहे. तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही कळत नकळत काय काय देऊन गेलेला आहात. तर माझी सर्वांना विनंती आहे, फक्त 2 मिनिटं शांत चित्ताने श्रीराम प्रभूंच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघा आणि मग तुम्हाला ती शब्द चमत्कृती काय होते आणि काय अनुभव येतो तो तुमच्या मनामध्ये ठेवा. आदरणीय CA, तुम्ही एवढं शिक्षण घेतल्यानंतर त्या पद्धती तुमच्या मध्ये नम्रपणा आहे. आदरणीय डॉक्टर आहेत आणि तुम्ही सर्व उच्च शिक्षित आहात.
उच्च शिक्षित असताना देवाच्या ठिकाणी तुम्ही वेळ काढून येता ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि मला वाटतंय हेच का कुणास ठाऊक तुमच्या यशाचं गमक असेल. हे गमक नकळत सर्व श्रोत्यांना कळेल आहे, सर्व दर्शकांना आशीर्वादाशिवाय काही अगदी 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 भक्ती वाचूनही मुक्तीची मला जडली व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. तर अपराधी होऊ नका, भक्तीमध्ये दंगून जा. धन्यवाद. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. धन्यवाद माते. जय श्रीराम. पाळणा हलवा. जय जय श्रीराम. धन्यवाद. करू नका शब्दांची स्वारी, मिळायला मन जातील बारी. आज मनाला एकच कंत प्रेमाच्या शब्दाचा होत चाललाय. करूया संकल्प आजच्या शुभदिनाला, रामनवमीच्या मुहूर्ताला, लावू हातभार प्रत्येकाच्या आनंदाला. हवेत आशीर्वाद स्नेही जनाचे, करावे कार्य अधिक मोलाचे. भेटू करता असेच दिवस जातील. या शब्दातून मन मात्र नक्कीच मिळतील. खूप खूप धन्यवाद. वाह वाह. आपण सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर केली. मनापासून आपलं अभिनंदन. या ठिकाणी किशोर गुरव हे देखील आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त करतील. त्याच्यावरती आपल्या भावना व्यक्त करावी. नमस्कार. रामनवमीच्या पवित्र सर्वांना शुभेच्छा. मी किशोर गुरव, मूळ माझं गाव अहमदनगर. त्यानंतर शिक्षण व्यवसायानिमित्त मी पुणे येथे स्थायिक आहे. आणि माझी धर्मपत्नी सौ प्रोफेसर डॉक्टर हेमा मुनोत यांच्या नोकरीनिमित्ताने त्या अवसरीच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. तर त्या निमित्ताने आम्ही सध्या मंचर येथे निवासी आहोत. या राम मंदिराचं महत्त्व आणि त्याची आख्यायिका मी नगर येथे असल्यापासून गेले 50 वर्ष ऐकतोय. आणि मनामध्ये एक भाव होता की आपण रामाच्या चरणी लीन व्हावं. आज माझे मेव्हणे श्री दीपकजी गुंदेचा यांनी नवीन गाडी घेतली आणि त्यांचा आजोळ इथून जवळच आहे थोरांदळ्याचं. तर थोरांदळ्याच्या मारुतीच्या दर्शनाला आम्ही निघालो. तर म्हटलं आधी रामाच्या दर्शनाला जाऊ. त्यामुळे त्यांच्यामुळे हा इथे येण्याचा योग आला. तुमच्या सर्वांची एकी पाहिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतक्या छोट्या गावामध्ये हे राम मंदिर तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने ठेवलेलं आहे. रंगरंगोटी, व्यवस्था, फ्लोरिंग आणि सभामंडप याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज आपली सगळं भक्तीची स्थानं, मंदिरं हे जीर्ण होत आहेत, नामशेष होत आहेत, लोकांचे अड्डे होत आहेत. ते पाहता तुम्ही हे इतकं चांगलं ठेवलं. तर इथं आल्याचं मला फार समाधान झालं. आपल्या सर्व गावकऱ्यांना, मंडळाचे जे व्यवस्थापक, पंच, विश्वस्त, या राम मंदिराचे जे विश्वस्त व्यवस्थापक आहेत त्यांना माझा मानाचा मुजरा आणि अजून भव्य काम त्यांच्या हातून रामरायाकडून घेऊ अशी माझी शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. जर तुम्हाला गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात ज्याला हात नाही किंवा ज्याला पाय नाही असं जर कोणी मिळालं, फक्त त्याला किमान 4 इंचाचा हात किंवा 4 इंचाचा पाय असायला हवा. त्याला आम्ही पुण्यात भारत विकास परिषदतर्फे त्याला आम्ही निःशुल्क हात किंवा पाय
त्याला आम्ही द्यायचो पुण्यात जर तो सकाळी वेळ घेऊन आला तर त्याने पुण्यात यावं, त्याला संध्याकाळपर्यंत त्याला पाय बसून आम्ही हे करू आणि तो निःशुल्क असेल. खूप खूप धन्यवाद. भारत विकास परिषद थरगुडे हॉस्पिटल केंद्रामध्ये आमचं केंद्र आहे कर्वे रोडला. अवश्य ज्यांना करत असेल त्यांनी लाभ घ्यावा किंवा त्यांनी संपर्क साधा. गुंदेचे साहेब आणि मनोज साहेब आपण या ठिकाणी आलात. ग्रामस्थांच्या वतीनं आपला छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपण नवी 4 व्हीलर गाडी या राम जन्माच्या उत्सवाच्या निमित्तानं घेतली आणि त्या गाडीचं पूजन करण्यासाठी देखील आपली गाडी आपण आमच्या गावामध्ये श्रीराम मंदिरासमोर आणली. तिचं पूजन देखील आपण या ठिकाणी केलं आणि आहेर स्वरूपात देखील देणगी स्वरूपात देखील आपण या ठिकाणी आम्हाला मदत केली. आपण मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि एक सामाजिक काम म्हणून अपंग असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका आपण या ठिकाणी मांडली. आपलं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं, सर्वांच्याच वतीनं आपलं मनापासून आभार. आपली तळमळ, आपला असलेला प्रामाणिकपणा. तर हे कसं काही क्रिटिकल गोष्टीला जर थोडं फंक्शनिंग समजतपर्यंत, नाहीतर विदाऊट ड्रायव्हरची गाडी, तर आपण आता ऑटोमॅटिक विदाऊट ड्रायव्हर जी गाडी असते ती महिंद्राची नुकतीच लॉन्च झालेली XEV 9e ही गाडी आपण पाहत आहोत. बॅटरीवर चालणारी इको आपण म्हणतो तशी गाडी आहे. तर थेट आता या गाडीचं आगमन या पिंपळगावच्या भूमीवर झाले. सरळ सरळ जाऊन द्या. हां बस. जे फीचर्स नाही फीचर त्याची कार जी आहे कारची पूर्ण लाईटिंग आहे. त्याच्यानंतर हे जे आहे या इथं परत किंवा एक पूर्ण सर्विस जे पूर्ण लाईटिंग आहे 39 इंचाचा स्क्रीन आहे. शेतकरी कामगार प्रभू कोपरकर यांच्याकडून देखील 1 रुपये आहे जमा झालेला आहे. प्रगतशील शेतकरी गंगाराम प्रभू कोपरकर यांच्याकडून वरती 1000 रुपये वर्गणी देखील जमा झालेली आहे. त्यांचे यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाही पण पूजा होऊ द्या, मी त्यांना बोलवतो. नाही अहो दीपकचं जे आहे ना, कारण का मी पण दीपक आहे, आम्ही आमची रास एक आहे. हा ना. मामा पुणे जिल्ह्यातली पहिली गाडी बरं का, पुणे जिल्ह्यातली पहिली गाडी पुसताय तुम्ही या कंपनीची. माझी कोकणकार गव्हाळी मला 1000 रुपये व्यक्ती वर्गणी जमा झालेली आहे. त्यांच्या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. माननीय श्री वशिष्ठ माझी कोकणकार. बापरे. चला बोला जय श्रीराम.
आजचा ब्लॉग आहे ना यांचाच व्हायला बसलाय. धन्यवाद. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. तऱ्हेने पुणे जिल्ह्यातील एकमेव अद्वितीय अशा महिंद्रा कंपनीच्या गाडीचं अनावरण झालेलं आहे. आता शब्द द्या. आता हा शब्द द्या. दरवर्षी जन्मोत्सवाला येणार. दरवर्षी याचा पुढल्या असेल येण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी रोख स्वरूपात जमा झालेले आहेत सर्व भाविकांचा